पहिला जो स्टेज असतो ते बचाव कार्य असतो, तो बऱ्यापैकी आता संपलेला आहे. आता जो दुसरा भाग आहे त्याला मी रिलीफ म्हणतो. त्यांना जेवण देणे, चारा पोहोचवणे, त्यांचे गावची साफसफाई करणे, आरोग्याची सगळी काळजी घेणे. पण यामध्ये आता मी रिलीफच्या स्टेजवर जाणार होतो. पण यामध्ये असा एक अपडेट आहे की उद्या आणि परवा सोलापूर जिल्ह्यामध्ये हेवी रेनफॉलचा फोरकास्ट आहे. धाराशिव मध्ये ऑरेंज अलर्ट आहे उद्या आणि परवा, म्हणजे की व्हेरी हेवी रेनफॉलचा फोरकास्ट आहे. आणि अहिल्यानगरमध्ये पण उद्या आणि परवा हेवी रेनफॉलचा फोरकास्ट आहे. आता धाराशिवच्या ज्या पाणी आहे परंडा तालुक्यामध्ये स्पेशली ते सीनामधून आमचे जिल्ह्यामध्ये येत असते. आणि अहिल्यानगरमध्ये सीना, निमगाव, बंधारामधून ते करमाडामध्ये पाणी येते. म्हणून आता एक शक्यता आहे की पुन्हा एक पूर परिस्थिती सारखं निर्माण होण्याची शक्यता आहे, विशेषतः करमाडा, माडा आणि मोहोळ तालुक्यामध्ये. त्यासाठी सोलापूरचे सर्व जे नागरिक आहेत, विशेषतः हे जे 6 तालुके आहेत, माडा, करमाडा, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट, त्यांना माझी विनंती आहे, जिल्हाधिकारी म्हणून माझं आव्हान आहे की जेव्हा स्थानिक प्रशासन, महसूल प्रशासन असो किंवा पोलीस प्रशासन असो, जेव्हा स्थानिक प्रशासन आपल्याला आवाहन करते की आपण आपल्या घरीतून बाहेर यावे, इव्हॅक्युएशनसाठी आवाहन करते, कृपया त्यांची मदत करावी. आपल्या सुरक्षिततेसाठीच आम्ही ही आवाहन करतो आणि आपल्याला बाहेर काढतो. मी अगोदर सांगितलं होतं की जे 4002 लोकांना मी बाहेर काढला होता, त्यामध्ये बरेच लोकांना आम्ही जवळपास 1800 2000 लोकांना मी बोटीने काढला.